विचाराच्या तंद्रीत आनंद हॉस्पिटलच्या पायऱ्या चढू लागला. नेहमीसारखी नलिनी पाठक समोरून आली. कृत्रिम हसत आणि भुवया नाचवत म्हणाली, परीक्षेची तयारी जोरात सुरू झाली की काय आत्तापासूनच? गेल्या 2 दिवसात कुठंच दिसला नाहीस. खरं होतं तिचं. जीवनातील महत्त्वाची परीक्षा समोर ठाकली होती. विद्यापीठाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालं तरी पुन्हा संधी मिळते. आणखी अभ्यास करून पेपर अधिक चांगल्या प्रकारे लिहू शकतो, अधिक गुण मिळवू शकतो. पण जीवनातल्या परीक्षेत नापास झालं तर? आनंद मनोमन घाबरला. होय, जे काही बरं वाईट व्हायचं असेल तर ते याच जन्मात व्हायला हवं. जे सुख आणि सौंदर्य अनुभवायचं असेल तेही याच जन्मात अनुभवायला पाहिजे. हा एकच जन्म आपला आहे. पुढच्या जन्माचं काय आहे कोण जाणे. आनंदनं रोजच्यापेक्षा जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये काढला. कामात असताना सगळ्या जगाचाच विसर पडला. घरी आल्यावर पुन्हा त्याला अनुपमाच्या पत्रातलं शेवटचं वाक्य समोर तरळून आलं. तुमच्या पत्राची मी चातक पक्ष्यासारखी वाट पाहत आहे. काय उत्तर लिहायचं? आईनं तर आपल्याला निर्णय स्पष्ट शब्दांत सांगितला आहे. कोड कमी झाल्याशिवाय अनुपमा लक्ष्मी निवासात पाऊल टाकू शकणार नाही हे तर स्पष्टच होतं. तिला इंग्लंडला बोलवून घेतलं तर मग इथं काय होईल? नलिनी पाठकचे घारे डोळे गर्वानं आणखी चमकू लागतील. मग ती मानभावीपणे मुद्दाम विचारू लागेल, काय आनंद, तुमच्या अनुपमाला काय झालंय? वर डागण्या देत चौकशी करेल. कुठल्या डॉक्टरांकडे दाखवलंय तिला? छे, हे शक्य नाही. नाहीतरी अनुपमानं डॉक्टर रावांना दाखवलं आहे. ते उत्तम आणि अनुभवी डॉक्टर आहेत. त्यांनी दिलेली औषधं ती घेत आहेच. कमी होईल डाग. इथं येऊन तरी ती काय करणार आहे? आपण तिला इथं आणलं तर कदाचित आई आपल्याला कायमची दूर लोटेल. आईचा प्रेमळ पण प्रसंगी अत्यंत कठोर असलेला स्वभाव त्याच्या परिचयाचा होता. ती एकदा कठोर झाली तर मरताना गंगाजल घालायलाही आपल्याला बोलवणार नाही. आता अनुपमाची मनस्थिती कशी असेल? ती घाबरली असेल काय? शक्य आहे. हा रोग कितीही दृढ मनाचा माणूस असला तरी मानसिकदृष्ट्या हादरवून टाकतो. पण तिचा स्वभाव धैर्याचा आहे. त्याला ती 100 रुपयांचं तिकीट विकायला आली होती तो प्रसंग आठवला. तिला नाटकाच्या निमित्तानं निर्भयपणे स्टेजवर उभं राहण्याची सवय झाली आहे. आनंदला मात्र स्टेजवर उभं राहून 4 वाक्य बोलायची भीती वाटत होती. ती मात्र लोकांच्या नजरा झेलत न डगमगता उभी राहते. हो, आलेल्या परिस्थितीलाही ती त्याचं धैर्याने तोंड देईल. मग तिला काय पत्र लिहायचं? काहीतरी अप्रिय लिहिण्यापेक्षा काहीच न लिहिलेलं चांगलं. पुन्हा भारतात जाईन तेव्हा अनुपमाला भेटता येईल. त्यावेळी पुढचं काय ते ठरवता येईल. अनुपमाचं दुसरं पत्र आलं. तिच्या वडिलांचं, शामण्णा मास्तरांचं केविलवाणं पत्र आलं. तोच तो मजकूर, तेच ते रडगाणं. कोडानं भरलेली अनुपमा, आपली पत्नी या विचारानंही तो घामेजून जाऊ लागला. ही अनुपमा त्याला अनोळखी होती. उद्या तिच्या पोटी जन्मणाऱ्या आपल्या मुलांनाही कोड फुटलं तर? आनंद नखशिखांत थरकापला. शास्त्राप्रमाणे अजूनही कोड निश्चित अनुवंशिक आहे हे सिद्ध झालेलं नाही हे त्याला ठाऊक होतंच. तसं पाहिलं तर इतर अनेक रोगांची अनुवंशिकता सिद्ध झाली आहे. हा रोग आपल्या वंशात कुणाला झाला तर त्यांनाही ही मानसिक वेदना अनुभवावी लागेल ना? नकोच ते. पत्र लिहायचं म्हणजे काहीतरी लिहावं लागेल. त्यापेक्षा काही न लिहिणंच चांगलं. आनंद एका निष्कर्षाला येऊन पोहोचला. तो आपल्या वरिष्ठ डॉक्टरांना भेटून म्हणाला, मी तुमचा विद्यार्थी. मला खूप काम करायचंय, खूप शिकायचंय. मला दिवसाआड संपूर्ण ड्युटीची जबाबदारी द्या. त्यांनी बजावलं. पण म्हणून तू शनिवार रविवारला जोडून रजा मागायची नाहीस. सर, मला रजाच नको. गुड स्टुडंट, त्यांनी समाधान व्यक्त केलं. आनंदनंही मनात देवाचे आभार मानले. आनंदनं कामाच्या ओझ्याखाली स्वतःला गाडून घेतलं. अनुपमा आपल्या पत्राची किती व्याकुळतेने वाट पाहत असेल हे त्याला जाणवलंच नाही.